नमस्कार मित्रांनो, पुढे आपल्या यूट्यूब चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत आहे. महाराष्ट्रातील शिक्षक पदासाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी आजची बातमी खूपच महत्त्वाची आहे. महाराष्ट्र शिक्षक मेगा भरती 2026 अंतर्गत तब्बल 30,209 शिक्षक पदे उपलब्ध झाले आहेत. व मित्रांनो, तब्बल 30,000पेक्षा जास्त पदे. या भरतीमध्ये इयत्ता 1ली ते 12वी पर्यंतच्या शिक्षक पदांचा समावेश आहे. आणि सध्या सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे पवित्र पोर्टलवर प्राधान्यक्रम नोंदवून तो लॉक करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2026 आहे. चला या भरतीची संपूर्ण माहिती सोप्या भाषेत पाहूया. सर्वप्रथम भरतीची बेसिक माहिती पाहूया. ही भरती महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असून प्रक्रिया पवित्र पोर्टल मार्फत सुरू आहे. या भरतीमध्ये शिक्षण सेवक आणि शिक्षक पदांचे एकूण 30,209 जागा आहेत. नोकरीचं ठिकाण संपूर्ण महाराष्ट्र असणार आहे. जर तुम्ही TAIT 2025 दिली असेल आणि शिक्षक भरतीची तयारी करत असाल तर ही अपडेट तुमच्यासाठी विशेष महत्त्वाची आहे. आता वर्गनिहाय किती पदे आहेत ते पाहूया. इयत्ता 1ली ते 5वीसाठी 14,320 पदे उपलब्ध आहेत. इयत्ता 6वी ते 8वीसाठी 10,012 पदे उपलब्ध आहेत. इयत्ता 9वी ते 10वीसाठी 5,513 उपलब्ध आहेत. आणि इयत्ता 11वी ते 12वीसाठी 364 पदे आहेत. अशा प्रकारे सर्व वर्ग मिळून एकूण 30,209 शिक्षक पदे उपलब्ध आहेत. आता ही पदे कोणत्या व्यवस्थापनामध्ये आहेत ते पाहूया. जिल्हा परिषदेमध्ये 13,351 पदे आहेत. नगरपालिका आणि नगर परिषदेमध्ये 280 पदे आहेत. महानगरपालिकेमध्ये 1954 पदे आहेत. आदिवासी विकास विभागाच्या शासकीय शाळांमध्ये 2,421 पदे आहेत. शासकीय विद्यानिकेतनमध्ये 56 पदे आहेत. तर खाजगी शैक्षणिक संस्थांमध्ये 12,148 पदे उपलब्ध आहेत. व्यवस्थापन मिळून एकूण संख्या 30,209 होते. आता एक महत्त्वाचा फरक समजून घेऊया. या भरतीमध्ये 19,881 पदे मुलाखतीशिवाय आहेत, तर 10,328 पदे मुलाखतीसह आहेत. म्हणजे तुमच्या पात्रतेनुसार आणि उपलब्ध पदांनुसार प्रक्रिया वेगळी असू शकते. उमेदवारांनी पवित्र पोर्टलवर उपलब्ध पदांची माहिती तपासून योग्य प्राधान्यक्रम निवडणे आणि तो लॉक करणे महत्त्वाचे आहे. आता शैक्षणिक पात्रतेबद्दल बोलूया. इयत्ता 1ली ते 5वी आणि इयत्ता 6वी ते 8वी या दोन्ही स्तरांसाठी शासनाच्या नियमानुसार DED, DEL, ED किंवा BEd पात्रता आवश्यक आहे. यासोबतच TAIT 2025 आणि लागू असलेल्या स्तरासाठी महाराष्ट्र TET ही पात्रता महत्त्वाची आहे. तुमच्या नेमक्या पदासाठी कोणती पात्रता लागू आहे हे अर्ज करण्यापूर्वी अधिकृत सूचनानुसार तपासा. आता माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण पदांची पात्रता पाहूया. इयत्ता 9वी ते 10वी संबंधित विषयातील पदवी आणि BEd तसेच TAIT 2025 आवश्यक आहे. यासोबतच महाराष्ट्र TET किंवा इतर लागू पात्रता आवश्यक असू शकते. तर इयत्ता 11वी ते 12वीसाठी संबंधित विषयातील पदव्युत्तर पदवी आणि BEd तसेच TAIT 2025 आवश्यक आहे. तुमच्या विषयानुसार पात्रता वेगळी असू शकते, त्यामुळे अधिकृत नियम नक्की तपासा. आता वयोमर्यादा पाहूया. या भरतीसाठी उमेदवाराचे वय 18 ते 38 वर्ष असावे. मागासवर्गीय उमेदवारांना 5 वर्षाची वयोमर्यादा सवलत मिळणार आहे, तर इतर पात्र प्रवर्गांना शासनाच्या नियमानुसार सवलती लागू राहतील. आता या व्हिडिओमधील सर्वात महत्त्वाची माहिती. पवित्र पोर्टल TAIT 2025 टप्पा 1 उमेदवारांना उपलब्ध पदांसाठी आपला प्राधान्यक्रम जनरेट आणि लॉक करण्याची सुविधा देण्यात आली आहे. ही प्रक्रिया 6 ऑगस्ट 2026 ते 11 ऑगस्ट 2026 या कालावधीत करता येणार आहे आणि 11 ऑगस्ट 2026 ही अंतिम तारीख आहे. म्हणून जर तुम्ही पात्र उमेदवार असाल तर शेवटच्या क्षणापर्यंत थांबू नका. पवित्र पोर्टलवर जाऊन तुमचा प्राधान्यक्रम काळजीपूर्वक निवडा आणि वेळेत लॉक करा. तर मित्रांनो, आज आपण महाराष्ट्र शिक्षक मेगा भरती 2026 बद्दल महत्त्वाची माहिती पाहिली. या भरतीमध्ये तब्बल 30,209 शिक्षक पदे उपलब्ध आहे. इयत्ता 1ली ते 12वी पर्यंत विविध स्तरांवर संधी आहे आणि TAIT 2025 ही या भरती प्रक्रियेमध्ये महत्त्वाची आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्राधान्यक्रम लॉक करण्याची अंतिम तारीख 11 ऑगस्ट 2026 आहे. म्हणून पात्र उमेदवारांनी ही तारीख नक्की लक्षात ठेवा. व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर लाईक करा, तुमच्या शिक्षक मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच महाराष्ट्रातील सरकारी भरतीच्या अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.